जय हिंद, जय छत्रपती, जय शिवराय. तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात माझं काय भडकावायचं वातावरण नाही. महाराष्ट्रातल्या राज्यात माझं काय भडकावायचं वातावरण नाही. हे महाराष्ट्रात माझं कुठं काय भडकावायचं वातावरण नाही. महाराष्ट्रात जे काय चाललं आहे, महाराष्ट्रात काय अत्याचार चालला आहे, महाराष्ट्रात काय भ्रष्टाचार चालला आहे, महाराष्ट्रातली जनता, महाराष्ट्रातली तरुण पिढी, महाराष्ट्रातली यंगस्टार पिढी, महाराष्ट्रातली जनता सगळी बघा. एक चांगदेव जाधवला तुम्ही स्टार बनवणार आहे, तुम्हीच सोशल मीडियाला गाजू. पण महाराष्ट्रात म्हणतोय छत्रपती शिवरायांची मावळं जुळा, छत्रपती संभाजी महाराजांची मावळं जुळा, सपोर्टमध्ये या, चांगदेव जाधवला समर्थक द्या, तुमचा आशीर्वाद द्या. अरे महाराष्ट्रात जनतांवरनी, गोरगरिबावरनी, बाकीच्यावरनी किती अत्याचार होत आहे, किती भ्रष्टाचार होत आहे, किती अन्याय होत आहे. गरीब मरत चालला, ते मरत चालला, गरीबावर कोण बघत नाही. आपल्यासारखे सामाजिक लोक मरायला. मग त्या विचारानं, छत्रपती शिवरायांच्या विचारानं आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारानं आमच्यासारखे संभाजी महाराजांची छाव तयार होते ती. पण आम्ही महाराष्ट्रातल्या विकासांसाठी आणि महाराष्ट्रातल्या भविष्यासाठी आणि जे महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या काळासाठी, महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आम्ही लढतो. महाराष्ट्रात आम्ही गोरगरिबांसाठी लढतो, गोरगरिबांचा आवाज उचलतो. कोण गरिबांचा आवाज उचलत नाही. कोण गरिबासाठी बघितलं, सगळे आपल्यासाठी, मतलबीसाठी, आपलं किस्से गरम करायसाठी, जनतांसाठी. महाराष्ट्रात असा एक वरचवा, महाराष्ट्रात एक आपल्या महाराष्ट्रात मराठी समाजला 18 पकड जातींसाठी सांगतो. हे महाराष्ट्रात भडकावायचं वातावरण नाही. हे महाराष्ट्रात माझं काही सकट नाही. महाराष्ट्रातली जनताने जागा पाहिजे. आता संपूर्ण महाराष्ट्रात नगरपालिकेचं इलेक्शन आलं आहे बघा. नगरपालिकेचं इतकं इलेक्शन आलं आहे, महाराष्ट्रातल्या राज्यासाठी इतकी चर्चा व्हायला लागली. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक ह्याच्यातनी चर्चा व्हायला लागली. नगरपालिकेच्या इलेक्शनच्या टायमाला कोणाला तिकीट द्यायचं, कोणाला काय करायचं, कोणाला निवडून आणायचं आणि कोणाला नगरसेवक बनव. महाराष्ट्रातल्या राज्यात हेच चाललं आहे. पण महाराष्ट्रातल्या राज्यात विकास व्हायला पाहिजे, महाराष्ट्रात सगळं व्हायला पाहिजे. महाराष्ट्रात मुलकाची महागाई झाली, ही झालं, ती झाली. पण महाराष्ट्रातली जनतांसाठी आणि महाराष्ट्रातल्या काळांसाठी, महाराष्ट्रातल्या भविष्यासाठी, महाराष्ट्रातल्या येणाऱ्या पिढीसाठी चांगदेव जाधव पण छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातलं येते मावळा चांगदेव भाऊ जाधव महाराष्ट्रातली जनतांसाठी लढणार. तर चालेल, जोपर्यंत माझं सास आहे, जोपर्यंत माझं रक्त आहे, जोपर्यंत आई जगदंबीनं आशीर्वाद दिला आहे आणि छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद, छत्रपती संभाजी महाराजांवर कसा अत्याचार झालता, कसा काय झालता, कसा भ्रष्टाचार झालता, त्यांच्यावर कसा अन्याय केलता, संपूर्ण महाराष्ट्रात आज छत्रपती संभाजी महाराजांचा छावा पिक्चर आल्यावर तवा इतिहास जागृत झाला. संपूर्ण भारतात करलं कसं काय झालं, कसं काय पोझिशन झालं संभाजी महाराज संपूर्ण भारतात करलं, संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यात करलं. पण महाराष्ट्रातली जनतानं सुज्ञे या महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांच्या मावळ्याला आणि छाव्याला सपोर्ट करावं. महाराष्ट्रातली जनताने स्टार बनवावं, फॉलोअर्स करावं, सबस्क्राईब करावं, लाईक्स करावं. महाराष्ट्रात मी येणाऱ्या काळासाठी एक महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचं प्रेरणा आहे आणि तुमच्यासाठी लढतोय, तुमच्या विचारांसाठी. तरुणांचं एक रक्त असेल समाजमध्ये कुठं तर बदलावा, समाजमध्ये तरुण पिढीला, यंगस्टार पिढीला कुठं तर त्यांना पण मिळायला पाहिजे, त्यांना पण एक चान्स मिळायला पाहिजे. तरुण पिढी आमच्या वयाची आहे, त्यांना पण एक चान्स मिळायला पाहिजे. जय हिंद, जय शिवराय.